गौड सारस्वत ब्राह्मण आहोत आम्ही. फिश इटिंग ब्राह्मण त्याला आम्ही नारळाच्या तेलामध्ये चांगलं फ्राय करू. चला, अशी सुरुवात ऐकून कळालंच असेल की एक्स्ट्राऑर्डिनरी अस्सल जीएसपी क्युझिन बघणार आहोत. कोकटे नारळाचं तेल, लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची गरम याचं नाव पानकम आहे. तर हिंगाचं पाणी हे त्यांनी दिलेलं आहे. तर हिंगाचे पाणी आणि कच्चे खोबरेल तेल मी पहिल्यांदाच माशाच्या कढीत टाकले. कशी होती चव? तळलेले लसूण माशाच्या जेवणात, जीएसपी स्टाईल माशाचे एवढे सारे कढीचे प्रकार, जीएसपी मसाला बनवण्यासाठी काय काय लागते, म्हणजे प्रत्येक डिश इतकी वेगळी होती आणि मी एवढं काही शिकले. तुम्हाला पण ब्लॉगमधून खूप काही शिकायला मिळेल. एवढा सुंदर अँबियन्स होता. आयडियल फॉर फॅमिली डिनर. आउटिंग फणा करी बनवलेली आहे, पापलेटची करी. खुब्यावडी म्हणजे मस्टराई तिसऱ्यांपासून बनते. त्या वेफर सारखा तुटतोय. मी असं ऐकलंय की जीएसपी कम्युनिटी खूप खवय्ये पण असते. अरे हा, हे खुब्बेवडी आधी कधी ऐकलं नाहीये. हे म्हणजे काय? हे नवीन रेस्टॉरंट आहे कुठे? जीएसपी लोक मासे का खातात? एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. कारण